नमस्कार। आज आपण एक वाटी गव्हाचं पीठ आणि मेथीची खूप हेल्दी रेसिपी बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। यात पाव कप बेसन टाकायचं। त्यानंतर इथे प्लेटमध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे। 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं, थोडंसं अद्रक आणि थोडा कढीपत्ता घेतला आहे। आता याचा ठेचा बनवून घ्यायचा। तर मी याचा ठेचा बनवून घेतला आहे। तुम्ही मिक्सरला सुद्धा जाडसर वाटून घेऊ शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि रेसिपीला छान आंबट टेस्ट येण्यासाठी 2 चमचे दही सुद्धा टाकायचं। दही नसेल तर याऐवजी लिंबाचा रस घाला। आता हे सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि इथे कपामध्ये मी 1 कप मेथी स्वच्छ धुवून निवडून आणि अगदी बारीक बारीक कट करून घेतली आहे। मेथी पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आणि आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं। तर आधी यात मी 1 कप पाणी घालते, त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं। तर पीठ भिजवण्यासाठी मी 2 कप पाणी वापरलं। हे पीठ खूप जास्त पातळ करायचं नाही आणि खूप घट्ट पण नको, अशा प्रकारे कन्सिस्टन्सी हवी। याचे आपण धिरडे बनवणार आहोत। पीठ खूप जास्त पातळ भिजवून याचे छान कुरकुरीत डोसे सुद्धा बनवता येतात, पण आज आपण धिरडे बनवणार आहोत। तर इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की मध्यभागी याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे। आता गॅसची फ्लेम हायच ठेवायची आणि थोडंसं पीठ घेऊन असं गोल पसरवून घ्यायचं। पीठ तव्यावर असं पातळ पसरवून घ्यायचं। धिरडे खूप जाडे बनवायचे नाही। धिरडे जाडे बनवले की मग ते शिजायला सुद्धा वेळ लागतो। आता गॅस कमी करायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवर धिरडं भाजून घ्यायचं। धिरडं सुकलं की यावर थोडंसं तेल घालू शकता। आता धिरडं पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं। बघा धिरड्याला रंग छान आला आहे। असं छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत धिरडं भाजून घ्यायचं। धिरडं भाजून झालं आहे। याच प्रकारे सगळे धिरडे बनवून घ्यायचे। तर इथे मी 2 धिरडे भाजून घेतले आहे। हे धिरडे तुम्ही दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा कोणत्याही भाजीसोबत बनवू शकता। रात्रीच्या जेवणासाठी बनवा किंवा सकाळी नाश्त्याला बनवू शकता। मुलांना टिफिनमध्ये बनवून द्या, खूप हेल्दी आहे। तर सगळ्यात आधी इथे मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे। आताच पाव वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं। आता यात भरपूर मेथी घालायची। तर मी 2 वाटी मेथी घेतली आहे। मेथी स्वच्छ धुवून निवडून आणि अगदी बारीक बारीक कट करून घेतली आहे। आणि मेथी निवडताना त्याला देठ अजिबात ठेवायचं नाही, फक्त मेथीचे पानं घ्यायचे। आता 2 चमचे लसूण, मिरची आणि अद्रकचा ठेचा घालायचा। तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार मिरचीचा ठेचा करून घ्या। 2 चमचे तीळ घालायचे। अर्धा चमचा ओवा। ओवा आधी हातावर असा घासून घ्यायचा, यामुळे ओव्याची टेस्ट आणि स्मेल छान उतरते। त्यानंतर 1 चमचा जिरेपूड टाकायची। अर्धा चमचा हळद। हळद घातल्यामुळे रंग छान येतो। चवीनुसार मीठ घालायचं आणि चमचाभर तूप घालायचं। तुपाऐवजी तेल सुद्धा घालू शकता, पण तूप घालून बनवलेले थेपले चवीला खूप छान लागतात। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पीठ भिजवण्यासाठी यात आधी 3 ते 4 चमचे दही घालायचं। अर्धा चमचा साखर घालायची। आधी दह्याने पीठ भिजवून घ्यायचं। पीठ थोडं कोरडं वाटते तर आता यात थोडं पाणी घालायचं, अगदी थोडंच पाणी घाला। हे पीठ खूप घट्ट पण भिजवायचं नाही आणि खूप मऊ पण नको। चपातीसाठी आपण पीठ मळतो अगदी तसंच पीठ मळून घ्यायचं। आता आपण याचे लगेच थेपले बनवून घेऊयात। त्यासाठी एक गोळा घ्यायचा, चपातीच्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि याला पीठ लावून हे पोळीप्रमाणे लाटून घ्यायचं। पोळीसारखेच हे पातळ लाटून घ्यायचे। एखादं डब्याचं झाकण घ्यायचं आणि याला गोल आकार द्यायचा, यामुळे सगळे थेपले एकसारख्या आकाराचे दिसतात। आता हे भाजून घ्यायचे आहे। तर त्यासाठी आधी तव्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे। तवा मोठा असल्यामुळे मी एकाच वेळी 2 थेपले भाजून घेते। तुम्ही साधा चपातीच्या तव्यावर सुद्धा हे भाजून घेऊ शकता। 2-3 वेळा आलटून पलटून तेल लावून थेपले छान खमंग भाजून घ्यायचे। हे आता व्यवस्थित भाजून झाले आहे। आपण काढून घेऊयात। बघा छान रंग आला आहे, असेच भाजून घ्यायचे। आता मी एकाच वेळी 3 थेपले भाजून घेते।
याच प्रकारे सगळे थेपले भाजून घ्यायचे। हे गरम गरम थेपले खूप छान लागतात, 2-3 दिवस आरामात टिकतात। तुम्ही प्रवासामध्ये नेण्यासाठी बनवू शकता। आता आपले गरम गरम थेपले तयार आहे। चटणीसुद्धा आहे, तुम्ही हे लसणाच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबतही खाऊ शकता। तर सगळ्यात आधी इथे मी 1 कप तांदळाचे पीठ घेतलं आहे। यातच अर्धा कप रवा घ्यायचा, बारीक रवा घ्यायचा। रवा थोडा जाड असेल तर मिक्सरमधून बारीक करून घ्या। त्यानंतर पाव कप गव्हाचे पीठ घ्यायचं, चवीनुसार 1 चमचा मीठ टाकायचं। मीठ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता यात थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं। तर सुरुवातीला यात मी 1 कप पाणी घालते। एकाच वेळी पूर्ण पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्या। असे केल्यामुळे पिठात गाठी होणार नाही। परत आता यात मी 2 कप पाणी घालून घेते। आता पिठाला छान आंबट टेस्ट येण्यासाठी यामध्ये 3 चमचे दही घालायचं। दह्यामुळे ह्या मेथीच्या डोस्यांना छान आंबट टेस्ट येते। 1 ते 2 मिनिटं दही पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि आता इथे प्लेटमध्ये मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, 1 इंच अद्रक घेतला आहे, अर्धा चमचा जिरं, 3-4 कढीपत्त्याची पानं आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। आता याचा आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे। तर हे मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या किंवा अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये तुम्ही याचा ठेचा बनवून घेऊ शकता। हा पूर्ण ठेचा आता यामध्ये घालायचा। आणि इथे मी कपभर मेथी घेतली आहे। मेथी स्वच्छ धुवून आणि निवडून घ्यायची। मेथीचे फक्त पानं घ्यायचे, त्याला देठ ठेवायचं नाही। आता ही मेथी अशा प्रकारे गोळा करून अगदी बारीक बारीक कट करून घ्यायची। जेवढी मेथी बारीक कट करता येईल तेवढी अगदी बारीक बारीक कट करून घ्या। आता ही बारीक कट केलेली मेथी पिठामध्ये मिक्स करायची। बॅटर थोडं घट्टच आहे, त्यामुळे आणखी आता यात मी 1 कप पाणी घालते। बघा अशा प्रकारे अगदी पातळ पीठ भिजवायचं। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटं पीठ मुरू द्यायचं, कारण यामध्ये आपण रवा घातला आहे तर रवा मुरायला थोडा वेळ लागतो। आता 10 मिनिटांनंतर पाहूया पीठ व्यवस्थित मुरलं आहे। तर आता याचे लगेच डोसे बनवून घ्यायचे। तर त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की तव्याला आधी व्यवस्थित तेल लावून घ्यायचे। पीठ तव्यावर सोडण्याआधी 3-4 वेळा चमच्याने हलवून घ्यायचं, त्यानंतर तव्यावर सोडायचं। आणि आता पीठ तव्यावर सोडण्याआधी गॅस मोठा करायचा। गॅस मोठा असला की डोसा टाकताना यावर छान जाळी पडते। आणि पीठ आधी काठावर सोडायचं, त्यानंतर मधात सोडायचं, कारण तवा मधात जास्त गरम झाला असतो तर मधातला डोसा लवकर भाजला जातो। आणि आता पीठ तव्यावर सोडून झालं की गॅस आता कमी करायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवरच डोसा छान कुरकुरीत भाजून घ्यायचा। 1 ते 2 मिनिटं लागते डोसा भाजायला। तवा मोठा असल्यामुळे मी गॅसवर असा हलवून घेते, यामुळे डोसा सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजला जातो। डोस्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हा डोसा भाजून घ्यायचा। डोसा भाजून झाला, आता आपण काढून घेऊयात। बघा मस्त कुरकुरीत डोसा तयार झाला आहे। याच प्रकारे सगळे डोसे भाजून घ्यायचे। हे मेथीचे कुरकुरीत डोसे असेही खायला छान लागतात किंवा यासोबत बटाट्याची भाजी बनवा, शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची चटणी बनवू शकता। तर सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यामध्ये 1 कप ज्वारीचं पीठ घ्यायचं। यात पाव कप दही घालायचं। दह्यामुळे रेसिपीला आंबट टेस्ट छान येते। आता यात थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं। तर सुरुवातीला यात मी 1 कप पाणी घालते, त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं। आणखी थोडं पाणी घालून घेऊया। तर हे पीठ भिजवण्यासाठी मी 1.5 कप पाणी वापरलं आहे। बघा अशा प्रकारे कन्सिस्टन्सी हवी, खूप पातळ पण करायचं नाही आणि खूप घट्ट पण नको। त्यानंतर इथे प्लेटमध्ये मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, थोडासा कढीपत्ता घेतला आहे, 1 चमचा जिरं आणि 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। याचा आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे। तर इथे खलबत्त्यामध्ये मी लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पेस्ट करून घेतली आहे। ह्या रेसिपीला लसूण आणि हिरव्या मिरचीमुळे खूप छान फ्लेवर येतो। आता यात अर्धा कप मेथी टाकायची। मेथीची फक्त पानं घ्या, त्याला देठ ठेवायचे नाही। त्यानंतर पाव कप बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची, 1 चमचा तेल आणि चवीनुसार मीठ घालायचं।
आता हे सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता यात मी थोडीशी हळद घालते। हळद घातल्यामुळे रेसिपीला रंग छान येतो। तर हे आपलं पीठ तयार झालं आहे। आता यावर झाकण ठेवायचे आणि 15 ते 20 मिनिट पीठ मुरू द्यायचं। 15 मिनिटांनंतर पाहूया पीठ व्यवस्थित मुरलं आहे। बघा, या पिठाची अशाच प्रकारे कन्सिस्टन्सी पाहिजे। हे डोशासारखं पातळ करायचं नाही। आता आपण याचे धिरडे बनवणार आहोत। याचे तुम्ही धिरडे, घावन किंवा डोसे बनवू शकता। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की तव्याला आधी तेल लावून घ्यायचे आणि हे पीठ तव्यावर सोडताना आधी मिक्स करून घ्यायचं, कारण कधी कधी पीठ खाली बसतं आणि वरती फक्त पाणीच असते, त्यामुळे एकदा असं हे मिक्स करून घ्या। आता 1 चमचा पीठ घेऊन तव्यावर असं पसरून घ्यायचं। पीठ तव्यावर सोडताना गॅस मीडियम टू हाय ठेवायचा आणि मीडियम फ्लेमवरच धिरडे भाजून घ्यायचे। 1 ते 2 मिनिटं लागतात धिरडे भाजायला। वरून थोडंसं सुकलं की यावर तेल घालायचं। तेल किंवा तूप घालू शकता। तूप घालून तर हे मेथीचे आणि ज्वारीचे धिरडे खूप छान लागतात, पण मी आता तेलच घालत आहे। 1 मिनिटानंतर हे पलटून घेऊया। बघा, असं छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हे भाजून घ्यायचं। दोन्ही बाजूने भाजून घ्या। धिरडे जर तुम्हाला मऊ पाहिजे असेल तर थोडे कमी शिजवा, पण कुरकुरीत पाहिजे असेल तर चांगले जास्त वेळ भाजून घ्यायचे आणि पीठ थोडं पातळ करायचं, म्हणजे मग आणखी कुरकुरीत होणार। सकाळी काहीतरी हलका नाश्ता बनवायचा असेल किंवा डायबेटिक लोकांसाठी तर हा उत्तम पर्याय आहे। मुलं ज्वारीच्या भाकरी किंवा ज्वारीचे पदार्थ खात नाही, तर त्यांना अशा प्रकारे हे धिरडे बनवून द्या। खूप छान लागतात। त्यांना कळणार सुद्धा नाही की हे ज्वारीच्या पिठापासून बनवले असणार। याच प्रकारे सगळे धिरडे बनवून घ्यायचे। 1 वाटी पिठामध्ये 6 ते 7 धिरडे तयार होतात। हे धिरडे बघा, काठाने छान कुरकुरीत आहे, मधात मऊ आहे। ह्या गरम गरम धिरड्यावर तूप घालून तर हे खूप छान लागतात, किंवा हे तुम्ही लोणच्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता। तर सगळ्यात आधी इथे मी 1 वाटी पोहे घेतले आहे। पोहे आता पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। पोहे धुवून मी त्यातलं पाणी काढून घेतलं आहे। अगदी थोडं पाणी ठेवलं आहे, कारण 5 मिनिटं पोहे आपल्याला मुरू द्यायचे आहेत। पोहे मुरेपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक घ्यायचं, 1 चमचा धणे, त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आणि यात पाणी न घालता मिक्सरमधून याची जाडसर पेस्ट बनवून घ्यायची। बघा, अशा प्रकारे थोडं जाडसरच वाटून घ्यायचं। पोहे भिजत ठेवून सुद्धा आता 5 मिनिटं झाले आहे। पोहे हाताने असे थोडे मळून घ्यायचे आणि 2 वाटी मेथी घालायची। मेथी स्वच्छ धुवून आणि निवडून घ्यायची। 1 वाटी पोहे घेतले आहे तर 2 वाटी मेथी घालायची। मेथी खूप बारीक कट करायची नाही। मेथी हातानेच अशी दाबून दाबून स्मॅश करून घ्यायची, पोह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायची। आता यात हे जे आपण वाटण तयार केलं होतं हे पूर्ण वाटण घालायचं। त्यानंतर 2 चमचे तीळ घालायचे, थोडासा हिंग घालायचा, अर्धा चमचा हळद, अर्धा ते 1 चमचा लाल तिखट। लाल तिखट कमी घाला, कारण आधी यामध्ये आपण मिरची घातली आहे, पण असं थोडं लाल तिखट घातलं की याला रंग छान येतो। चवीनुसार मीठ घालायचं आणि लिंबाचा रस घालायचा। तर मी 1 लिंबू असे पिळून घालते। लिंबू नसेल तर चाट मसाला किंवा आमचूर पावडर घाला। त्यानंतर 1 वाटी कोथिंबीर अगदी बारीक बारीक कट करून घालायची आणि 1 कांदा सुद्धा असा लांब पातळ कट करून घालायचा। त्यानंतर पाऊण वाटी बेसन घालायचं। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यात पाणी घालायचं नाही, असं दाबून दाबूनच मिक्स करा, कारण पोह्यामध्ये सुद्धा पाणी आहे। मेथी आणि कांद्याला सुद्धा पाणी सुटते, त्यामुळे वरून अजिबात पाणी घालायचं नाही। तर मी याचा असा घट्ट गोळा मळून घेतला आहे, यात पाणी घातलं नाही। जर तुम्हाला हे मिश्रण खूप कोरडं वाटत असेल, मळल्याच जात नसेल, तर एखादा चमचा पाणी घालू शकता। याचे आपण वडे बनवणार आहोत, तर त्यासाठी एक छोटासा गोळा घेऊन अशा प्रकारे हातावर दाबून घ्यायचा। मी थोडे मोठे वडे बनवून घेते, तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये बनवून घ्या। बघा, अशा प्रकारे वडे बनवून घ्यायचे। तर इथे प्लेटमध्ये मी काही वडे बनवून घेतले आहेत। आता हे आपण तळून घेऊयात। त्यासाठी इथे पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे।
वडे आपण डीप फ्राय करणार नाही आहोत, शालो फ्रायच करणार आहे। यापेक्षा अगदी कमी तेलात सुद्धा हे वडे फ्राय करता येतात। तर एका वेळी पॅनमध्ये जेवढे वडे बसतील तेवढे तळून घ्या। वडे मीडियम फ्लेमवर तळायचे। लो फ्लेमवर तळले तर वडे तेलकट होऊ शकतात आणि हाय फ्लेमवर तळले तर मग ते कच्चे राहतील। त्यामुळे मीडियम टू लो फ्लेमवरच वडे तळून घ्या। एका साइडनी वडे तळले की पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घ्यायचे। असा छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत वडे तळून घ्यायचे। वडे तळून झाले आहेत, आता काढून घेऊयात। तर काही वडे मी तळून घेतले आहेत। हे वडे खूप तेलकट होत नाही, यापेक्षाही कमी तेलात तुम्ही हे वडे तळू शकता। मुलांना मेथीची भाजी खायला आवडत नाही तर त्यांना असे वडे बनवून द्या, मुलं खूप आवडीने संपवतील। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।